कल्पना करा, तुम्ही 6 जून 1674 उभे आहात, नगारे वाजतायत, हजारो लोक जय भवानी जय शिवाजीचा नारा देत आहेत आणि सह्याद्रीच्या कुशीत एक राजा सिंहासनावर बसतोय। हा ट्रॅक साधा नाही, हा आहे त्या गडाचा प्रवास जिथे हिंदवी स्वराज्याचा जन्म झाला। मी बॅग घेतली, आई समोर उभी होती। मी आईला हळूच म्हणालो, आई आम्ही रायगडला जातोय। हा जावा आणि नीट येवा आणि असेच फिरत राहा। हा मी वाकलो, तिच्या पायाला हात लावला, तिने डोक्यावर हात ठेवला। त्या क्षणी मला जाणवलं मी इतिहास सांगायला निघालोय, पण माझी सुरुवात इथूनच होते। प्रत्येक मुलाला व्हिडिओ बनवण्या अगोदर त्यांचा आशीर्वाद लागतो। मी घराबाहेर पडलो, पण तिचा हात अजूनही माझ्या डोक्यावर होता। नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आहोत पेट्रोल पंपवर आणि जस्ट फिलअप केलं आहे आणि माझ्यासोबत आहेत 3 जण। आम्ही टोटल 3 जण आहेत। हा आहे विवेक आणि हा आहे भाऊ, तर टोटल 3 जण आहेत आणि आता आम्ही इथून निघतो आहोत थेट रायगड दर्शनसाठी। रायगड किल्ला दुरून दिसत होता, ढगामधून बाहेर डोकावत होता। तो शांत होता, पण त्यात आग होती। मी स्वतःला विचारलं, हा फक्त किल्ला आहे की एखादा स्वप्नाचा पुरावा? मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आहोत रायगडच्या पायथ्याशी आणि आता आम्ही लोक जवळजवळ 8:30 वाजता रायगड किल्ला चढायला घेणार आहोत। आणि जेव्हा आम्ही आमच्या इथून निघालो होतो ना, तर तिथून डायरेक्टली इथपर्यंत आम्ही नॉनस्टॉप राईड केली आहे, कुठेही मध्ये ब्रेक नाही घेतला आहे। तर आता आम्ही सुरुवात करतो रायगड चढण्यासाठी। 17व्या शतकात भारतात मुघल साम्राज्य प्रचंड शक्तिशाली होतं। दक्षिणेमध्ये आदिलशाही निजामशाही यांचा दबदबा होता। लोकांवरती अन्याय, जुलूम, कराचे ओझे, देवळं, मंदिरं, आया बहिणींची अब्रू लुटली जात असत। आणि त्या काळात जन्म झाला एका मुलाचा, छत्रपती शिवाजी महाराज। 1630 शिवनेरी किल्ला। त्यांच्या आई राजमाता जिजाऊ त्यांच्या मनात एक बी पेरली, आपलं स्वतःचं राज्य व्हावं, ते म्हणजे स्वराज्य। पण विचार करा, 16व्या वर्षाचा मुलगा आणि समोर आदिलशाही, मुघलशाही, मुघल साम्राज्य, इंग्रज, पोर्तुगीज सगळेजण होती। भीती वाटली असेल का? नक्कीच, पण भीतीवर मात केली तरच नायक जन्माला येतो। त्या काळात महाराष्ट्रात भीतीत जगत होते। दिल्लीमध्ये बसलेला बादशाह औरंगजेब, त्याला त्या काळात सर्व हवं होतं। लोक वाकत होते, पण एक तरुण उभा राहिला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। त्यांनी तोरणा, सिंहगड, राजगड, प्रतापगड असे करून एक एक किल्ले जिंकत गेले। आणि आज आपण जरी पायऱ्या चढत असलो तरी हे फक्त पायऱ्या नाही, तर हे इतिहासाच्या पायऱ्या चढतो आहे। जस्ट थांबलो होतो आणि थोडंसं जाता जाता म्हटलं थोडं आपण मेमरीज शेअर करूया तुमच्यासोबत। आता जवळजवळ मी आहे ना, माझं वर्ष आहे 27 आणि मी जवळजवळ 4 वेळा रायगड चढलो आहे, पण मी पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती रायगडचा व्हिडिओ बनवतो आहे। आणि मित्रांनो, सांगायला खूप भारी वाटतं की आत्ता हे नवीन नवीन पर्यटकांसाठी गडाचे पायऱ्या वगैरे किंवा स्टेप्स हे चांगल्या केल्या आहेत। पण अगोदर मी जेव्हा आलो होतो ना, तेव्हा मी जुन्या रस्त्याने एकदा आलो होतो। तो एक कुठेतरी एक छोटासा मोमेंट तुमच्याशी शेअर करायचा होता। जुना रस्ता जो होता ना, तो ॲक्च्युली मला खालून तुम्हाला दाखवायला पाहिजे होता, पण जस्ट आता एक रस्ता दिसला म्हणून म्हटलं मी इथे शूट करतोय। बघा आता, म्हणजे जुना रस्ता जो होता ना, तिथून उतरताना खूप ॲक्सिडेंट्स व्हायचे। आता तुम्ही बघू शकता, काही लोक चढत आहेत जुन्या रस्त्याने, बरोबर, पण तुम्हाला अगोदर मी दाखवलं असतं ना, तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला दिसला असता जुना रस्ता खूप आहे असा। पण आत्ता काही म्हणजे ॲक्सिडेंट्स व्हायचे, त्यामुळे आता पर्यटकांसाठी नवीन हे चांगले पायऱ्या वगैरे बनवल्या आहेत। आत्ताच्या काळामध्ये मुंबई ही राजधानी आहे आणि राजधानी ठरवण्याकरिता आपल्याला सर्व गोष्टी बघाव्या लागतात। म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी कशी आहे, तिकडे सोय कशी आहे, त्याची GDP किती आहे, तेव्हा ती राजधानी ठरवली जाते। पण 400 वर्षापूर्वी मित्रांनो, हा रायगड किल्ला ही राजधानी होती। राजधानी ठरवण्याचं मागचं कारण हे होतं की मित्रांनो, ह्या डोंगराला कोणतीही सह्याद्रीची रांग जॉईंट नाही आहे, म्हणजे शत्रूला येणं अशक्य आहे। रायगड किल्ल्याला पूर्ण एकच एंट्री महादरवाजा आहे। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, तेव्हाच्या काळामध्ये सर्वाईव्ह करणं हीच खूप मोठी गोष्ट होती, म्हणून रायगडवर शत्रू येणं हे खूप कठीण होतं, म्हणून ह्या गडाला राजधानी केलं गेलं। मित्रांनो, आता आम्ही रायगड चढत होतो आणि पहिली व्हिडिओ बघून घ्या। जे तुम्ही आता व्हिडिओ बघितलात, मला हे या व्हिडिओमध्ये दाखवायचं नव्हतं, पण अशी काही लोक असतात जी गडावरती येऊन हे काही अशा गोष्टी करत असतात। व्हिडिओतून बस एक मेसेज द्यायचा आहे की गडावरती अशा काही गोष्टी करू नका, स्वतःचे नावं काढणं किंवा रायगड किल्ला हा एक आहे ना, युनेस्कोच्या जागतिक वारसामध्ये आपले 12 किल्ले आहेत, त्यामध्ये एक रायगडसुद्धा आहे। आणि ह्या रायगड किल्ल्यावर अशा गोष्टी अपेक्षित नसतात आपल्याला। तर पुढच्याही जर तुम्ही कधी गडावर येईल ना,
ह्या गोष्टी अशा अवॉइड करा. मित्रांनो, तुम्हाला ते वरती काही नक्षी कोरलेल्या तुम्हाला दिसत असतील. पूर्ण महादरवाजाला कुठेही नक्षी नाही आहेत, पण वरती नक्षी दिसत आहेत तुम्हाला. पण ते नक्षी काय आहेत ना, ते मी तुम्हाला सांगतो की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या रायगडला जेव्हा बांधलं किंवा हा महादरवाजा जेव्हा बांधला गेला, तेव्हा आहे ना ह्या नक्षीचं कारण हे कसं होतं की तुम्हाला जे मध्ये एकदम निशाण दिसतंय ना, हे आहे ना भाताचा जो भात येतो ना, भात जो कणस असतो त्याचं ते निशाण आहे. आणि हा निशाण देण्याचं मागचं कारण महाराजांचं हे होतं, ते असताना किंवा त्यांच्यानंतर बळीराजाचं राज्य येणार हे कुठेतरी त्यांना सांगायचं होतं ह्या निशाणातून. म्हणून त्यांनी हे कुठेतरी नक्षीकाम किंवा हे नक्षी तिथे दिल्या होत्या की ह्याच्या पुढे पूर्ण शेतकऱ्याचं राज्य असणार, बळीराजाचं राज्य असणार. तर चला आता आपण एंट्री करूया महादरवाजातून आपल्या श्रीमान रायगडमध्ये. हा आहे नगरखाना. कल्पना करा, ह्या दरवाज्यातून हजारो मावळे आत गेले असतील, काही परत आले, काही नाही. आज इथे आपण ट्रेक करतोय, पण त्यांच्यासाठी हा जीवन मरण्याचा प्रश्न होता. आपण कधी स्वतःला विचारलंय का, आपण त्या त्यागाला पात्र आहोत का? राजसभा सजली आहे, सोनेरी सिंहासन, काकाभट मंत्रोच्चार करतायत, हजारो लोक उपस्थित आणि त्या सिंहासनावर बसले छत्रपती. तो क्षण एक राजाचा नव्हता, तो क्षण होता 300 वर्षाच्या गुलामगिरीवर प्रहार. त्या दिवशी रायगडावर हिंदवी स्वराज्याची अधिकृत घोषणा झाली. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला काही माहिती देतो त्यातून माझा एकच दृष्टिकोन आहे की आपल्या महाराजांचा इतिहास किंवा आपला इतिहास आहे हा प्रत्येकापर्यंत पोचावा. हाच एक दृष्टिकोन आहे माझा ह्या व्हिडिओत. जिथे उभा आहे हे आहे राज दरबार. जरा दाखव ना मित्रांनो. हे तुम्ही बघताय ते हे आहे राज दरबार आणि इथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता 6 जून 1674 मध्ये. मित्रांनो, जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक इथे झाला होता ना, तेव्हा इथे जवळजवळ 5 ते 10 हजार लोक उपस्थित होती. तेव्हा इथे राज्याभिषेक झाला होता. आणि मित्रांनो, राज्याभिषेक झाला होता ना, तेव्हा काशीवरनं काकाभटसुद्धा आले होते आणि त्यांनी जवळजवळ 7 समुद्राचं पाणी, 300हून जास्त वनस्पती, सगळ्या जाती प्रजातींच्या फुलं, सगळ्या गोष्टी इथे आणल्या होत्या. राज्याभिषेक झाला होता. पण तेव्हा असं म्हटलं जातं की जेव्हा राज्याभिषेक होता तेव्हा म्हणजे बोलतात ना की महाराजांनी सगळं काही बघितलं, म्हणजे आपले जवळचे मावळे जाताना बघितले, बऱ्याच गोष्टी त्यांना ह्या राज्याभिषेकाच्या वेळी आठवल्या असतील. म्हणजे ते कुठेतरी जाणून येतं की ज्यांच्यामुळे स्वराज्य उभं राहिलं तीच लोक आज ह्या राज्याभिषेकमध्ये उभे नाही आहेत. हे कुठेतरी त्यांच्या मनामध्ये खंत असेल की ज्यांच्यामुळे स्वराज्य उभे राहिलं आणि तेच लोक आज माझ्या दरबारामध्ये नाही आहेत. तर हे कुठेतरी. आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक छोटीशी जागा दाखवतो. तिथे तुम्ही बघू शकता की तिकडे तो एक चौथारा आहे. ठीक आहे, तो चौथारा म्हणजे काय, हा एक रायडी डोंगर होता आणि हा एक मोऱ्यांकडे हा डोंगर होता. आणि त्यावेळी महाराजांनी मोऱ्यांना पत्र पाठवले होते की आपण दोघं पण हिंदू आहोत आणि आपण एकत्र येऊन एक इथे काहीतरी, म्हणजे हा डोंगर आहे तर इथे आपण चांगला काहीतरी गड वगैरे बांधू. पण तेव्हा असं झालं होतं की मोऱ्यांनी उलटं महाराजांना पत्र पाठवलं होतं की तुम्ही राजे कधी झालात. म्हणजे तेव्हा ते एकत्र येण्यासाठी तयार नव्हते. आणि तेव्हा नंतर त्यांनी 1656 मध्ये त्यांच्याशी लढाई करून हा गड जिंकला. त्याच्यानंतर रायगड इथे बांधला गेला. आणि मित्रांनो, रायगड बांधल्यानंतर तुम्ही बघू शकता जेव्हा जो रायरीचा डोंगर होता ना, तो एवढा होता. म्हणून त्यांनी तो म्हणजे बोलतात ना की हा भाग ठेवण्याचं कारण होतं की रायरीचा डोंगरची एक लेवल होती ना, ती समजण्यासाठी की डोंगर पहिला एवढ्या लेवलला होता, त्याला करत करत तो एवढा खाली आला आहे ते समजण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची होती की जेव्हा हा दगड ठेवला ना, तेव्हा हा ईशान्य दिशेला दगड आहे. ठीक आहे, तर तेव्हा ईशान्य दिशेला दगड आहे म्हणजे कसं की शंकर महादेवांची दिशा अशी समजली जाते, ईशान्य दिशा. म्हणून महाराजांना ते तोडायचं नव्हतं. तर महाराज म्हटले की जर ईशान्य दिशेला ती जागा आहे म्हणून त्यांनी ती तोडली नाही, तशीच ठेवली. आणि मित्रांनो, जेव्हा हा राज्याभिषेक इकडे झाला ना, त्याच्यानंतर दुसरा राज्याभिषेक काही दिवसांनंतर तिथे सुद्धा महाराजांनी केला होता. कारण की काही विधी होत्या ज्या त्यांच्याकडून चुकून राहिल्या होत्या, त्या विधी त्यांनी त्या दगडावरती केल्या होत्या. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आठवतं ना की आपले महाराज इथे चालले होते, आपले महाराजांनी इथे दरबार चालवला होता. हे आहे इकडे न्यायासाठी इथे उभं केलं जायचं. ह्या दरबारामध्ये कोणतीही मोहीम आखायची असेल ना, तर इथे सगळे सरदार, सरसेनापती, सगळे सैनिक, सगळी जनता इकडे उभी राहायची. महाराज स्वराज्य चालवत होते. ते ह्या गोष्टी जेव्हा आठवतो ना, खरंच खूप म्हणजे वेगळं वाटतं. आणि हा नगरखाना आहे कारण की जेव्हा इथे नगरखानामध्ये नगरखाना वाजायचा त्यानंतर महादरवाजा बंद करायचे. मग महादरवाजा बंद झाल्यानंतर इथून कोणी खाली जाऊ शकत नसत महाराजांच्या परवानगीशिवाय.
हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा. इथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले शेवटचा श्वास जगदंब जगदंब बोलत सोडले. 3 एप्रिल 1680 रायगड शांत झाला. छत्रपती शिवाजी महाराज गेले, पण स्वराज्य संपलं नाही. उत्तराधिकारी छत्रपती संभाजी महाराजांनी संघर्ष सुरूच ठेवला. इथे आपण जर बघाल तर इथे आहे महाराजांचं स्नान करण्याची जागा, म्हणजे महाराज इथे आंघोळ करायचे. मित्रांनो, थोडंसं वाईट वाटतं की हीच जागा जर आपले छत्रपती शिवाजी महाराज आज जर बाहेरच्या देशामध्ये जन्मले असते ना, इवन बाहेरच्या देशाच्या एका प्रेसिडेंटने पण बोललेलं आहे की जर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या इथे जन्मले असते तर आम्ही पुन्हा जगावर राज्य केलं असतं. तर आज अशी जागा आहे जी इथे म्युझियम बनलं असतं जर ही जागा बाहेर असती तर. पण आज बघा कशी आहे इकडे. महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्यानंतर महाराजांचं 32 मानाचं सिंहासन मात्र बाहेर घेऊन गेले. पण ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याकडे आहेत आणि आपल्याला अनुभवायला भेटतो मित्रांनो ह्या गडावरती. तर विचार करा ना की महाराजांचे हात वगैरे ह्या दगडाला लागले असतील यार. महाराज इथे अंघोळ करायचे म्हणजे. पण आज कसं आहे ही गोष्ट, म्हणजे थोडीशी खंत वाटते. पण याच्या पलीकडे आपण काय करू शकतो. माहिती आहे मला प्रत्येक शिवभक्ताला थोडं माझं बोलणं ठीक वाटतं आहे की नाही, पण माझ्या मनातल्या भावना मी व्यक्त करतो आहे. आणि मलासुद्धा अशी इच्छा वाटते की ह्या सगळ्या गोष्टी जपणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला. रायगडावरती महादरवाजा, रायगडाला पूर्ण तटबंदी आणि इथे सर्वांसाठी राहते राजवाडे, पाण्याच्या टाक्या, तलाव, जगदीश्वर मंदिर, बाजारपेठ इत्यादी अनेक वास्तू इथे बनवले गेले. आणि ह्याचे आर्किटेक्ट होते हिरोजी इंदुळकर. डोंगरावरती शहर उभं केलं. एक ही राजधानी नव्हती, हा होता आत्मसन्मान. हा पालखी दरवाजा इथे पूर्ण हा लेडीजसाठीच होता, म्हणजे जे राण्या वगैरे होत्या त्यांच्या पालखी इकडे थांबायच्या आणि इथून आत जायचे. हा पालखी दरवाजा. आणि मित्रांनो, इथे तुम्ही जर बघाल ना, इथे बघा हे बुरुज तुम्हाला दिसतील. आता हे थोडे ढासळले आहेत, पण हे जवळजवळ 3 मजली होते आणि इथून आपले ध्वज वगैरे फडकायचे. मित्रांनो, रायगडाबद्दल सांगण्यासारखं बरंच काही आहे. ठीक आहे, तर बघायला गेलं तर बरंच काही आहे. म्हणजे रायगड हा किल्ला छोटा नाही, खूप मोठा आणि सांगण्यासारखं खूप आहे. कारण की रायगड ही एक राजधानी आहे आणि जवळजवळ 10 वर्ष ही राजधानी होती. आणि त्याच्या अगोदर राजगड होती जी 26 वर्ष राजधानी होती. तर सांगण्यासारखं बरंच काही आहे. तर आता मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो की जर तुम्ही विचार करत असाल की हा पूर्ण दगड आत्ताच्या काळामध्ये पण आपल्याला रायगड चढताना आपल्याला घाम फुटतो. म्हणजे विचार करा, एवढं बांधकाम, एवढा दगड कुठून आणला असेल. तर तो महाराजांनी इकडे जवळजवळ रायगडवरती 10 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या. त्यातून जो दगड निघाला तो ह्या पूर्ण बांधकामासाठी वापरला गेला रायगडसाठी. आणि मित्रांनो त्याच्यामध्ये पण 84 पाण्याच्या टाका आणि 10 तलाव, म्हणजे जवळजवळ रायगडवरती पाण्याचा प्रॉब्लेमसुद्धा नव्हता. पूर्ण जेवढे पण 5,000 10,000 जेवढी पण इथे लोकं असायची ना, ती जवळजवळ 5-6 महिने म्हणजे वर्षभर पाणी पिऊ शकतील एवढा पाण्याचा साठा केला होता. महाराजांना माहिती होतं की तलवार, लढाई सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत, पण पाणी नसेल तर काही नाही. म्हणून पहिला महाराजांनी पाण्याची व्यवस्था केली रायगडावरती. तर बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत मित्रांनो रायगडावरती. आणि इकडचं पाणी अजूनही खालच्या गावांमध्ये जातं. म्हणजे बघा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे तलावं बांधली ते आजही इकडचे खालचे गाव इकडचं पाणी यूज करत आहेत. तुम्हाला समोर पाईपलाईन पण दिसत असतील, मी झूम करून दाखवतो. हे बघा मित्रांनो, आता आम्ही आहोत अशा ठिकाणी जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि बहिर्जी नाईक जे गुप्त चर्चा करत असत, अशी ही चोर रूम आहे जिथे ती चर्चा होत असत आपल्या स्वराज्याबद्दल. आपण आता तिथे जातो आहे. तर बघूया आता कितपत आत खाली कंडिशन कशी आहे माहिती नाही. आणि खूप काळोखसुद्धा आहे. तर आपल्यासोबत मित्र पण इथे आहेत. चला लाईट लागणार आहे पण टॉर्च दे मला. माझे हे चार्जिंगचं हे पकड ना. पहिला बघतोय आजूबाजूला टॉर्च मार. ये काय नाही, ये बुरुज म्हणजे वॉच टॉवर. इथून शत्रू दिसायचा.
कल्पना करा, 44 वर्ष लढलेत, किल्ले जिंकले, माणसं गमावली, आईचं स्वप्न पूर्ण केली. आज आपण थोड्या प्रॉब्लेमला हार मानतो. महाराजांनी काय केलं आपल्यासाठी? ओळख दिली, स्वाभिमान दिला, धर्मस्वातंत्र्य दिलं. जर ते नसते तर कदाचित आपली भाषा, आपली संस्कृती इतकी मजबूत नसती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी बसल्यावरती एक गोष्ट समजते. इथे उभं राहिल्यावर मन शांत होतं. एक प्रश्न टोचतो, जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज महाराष्ट्र कसा असता? आपण कोण असतो? आता आम्ही लोक जगदीश्वराच्या मंदिराचं दर्शन वगैरे करून आलो. मित्रांनो, ते जे जगदीश्वर मंदिर आहे आणि तेच मी तुम्हाला जे क्लिप दाखवली. मित्रांनो, एक क्लिप बघून घ्या. शिलालेखवर जे नाव दिलं आहे ते आहे सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुरकर. ज्यांनी पूर्ण हा रायगड बांधला ते आर्किटेक्ट, त्यांचं नाव आहे हिरोजी इंदुरकर. तर जेव्हा रायगड किल्ला हा पूर्ण बांधून झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुरकरांना विचारलं, ह्या वास्तूची गॅरंटी काय देता? तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत सूर्य तारे हे आहेत तोपर्यंत ही वास्तू राहणार, म्हणजे रायगडावरचे सर्व बांधकाम. आणि मित्रांनो, आता आपल्याला काही एवढं चांगलं बघायला भेटत नाही म्हणजे वास्तू, कारण की जेव्हा मित्रांनो जवळजवळ 1890 साली रायगडावरती इंग्रजांनी हल्ला केला होता तेव्हा पूर्ण रायगड जळून गेला होता. म्हणून आता आपल्याला काही सर्व पडलेल्या भिंती वगैरे काही गोष्टी बघायला भेटत आहेत. जवळजवळ रायगड पूर्ण बघून झाला आहे आणि आता आपण जातो आहोत टकमक टोक, जिथे महाराजांनी जे लोक स्वराज्यासोबत गद्दारी करत असे त्यांना शिक्षा म्हणून ह्या टकमक टोकावरून ढकललं जात असत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओतून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की प्रत्येक हिंदूने, प्रत्येक मराठी माणसाने एक स्वाभिमान बाळगला पाहिजे, कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये हा रायगड आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही दाखवलं त्यातून मला एक गोष्ट ही सांगायची आहे की प्रत्येक मराठी माणूस आणि प्रत्येक हिंदू हा एक रायगडावरती त्याला आलं पाहिजे. कारण की मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी एवढं काही केलं आहे ना, देव हा शब्द पण त्यांच्यासाठी खूप कमी पडतो. मित्रांनो, तुम्हाला खोटं वाटत असेल तेव्हाचं काहीचं सोडून द्या. आजच्या काळामध्ये बघा, केरला फाईल्स बघा, बंगाल फाईल्स, काश्मीर फाईल्स, आजही स्त्रियांवरती अत्याचार वगैरे बऱ्याच गोष्टी होत आहेत. तर तेव्हा तुम्ही समजून जा त्या काळी किती होत होत्या. तर तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला एक स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एक स्वतःचं बोलतात ना, एक राजासारखं जगण्यासाठी प्रत्येक माणूस आज राजासारखं जगतोय ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. तर प्रत्येक हिंदू आणि प्रत्येक मराठी माणसाला इथे रायगडावरती येऊन महाराजांसमोर डोकं टेकवलं पाहिजे असं मला तरी वाटतं. तर बस हेच काही गोष्टी आहेत मित्रांनो. आणि जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओवर नक्की कमेंट्स आणि लाईक नक्की करा. आज रायगड अशा अवस्थेत आहे पण आत्मा जिवंत आहे. हा गड शिकवतो स्वराज्य सहज मिळत नाही, त्यासाठी त्याग, देह आणि दूरदृष्टी लागते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिली ओळख, स्वाभिमान आणि लढण्याची ताकद. इथे येणारा प्रत्येक मावळा पायऱ्या चढताना स्वतःशी लढतो. रायगड शिकवतो स्वराज्य म्हणजे फक्त सत्ता नाही, स्वराज्य म्हणजे जबाबदारी. मी इकडे दगड घ्यायला आलो नव्हतो, मी इकडे ध्येय घ्यायला आलो नव्हतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे एक फक्त राजाचं नाव नाही, तो स्वाभिमान आहे. तो अन्यायासमोर उभं राहण्याची हिंमत आहे. किल्ले मोडतात, साम्राज्य पडतात, पण विचार कधीही मरत नाही. जोपर्यंत आपण सत्तेसाठी उभं राहतो, जोपर्यंत आपण आईच्या आशीर्वादाने बाहेर पडतो, तोपर्यंत शिवाजी महाराज जिवंत आहेत. त्यांना आठवायचं नाही, त्यांना जगायचं आहे. जय भवानी, जय शिवराय.